इयत्ता 8वी प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूळ। आता आपण घातांक या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया। घातांक दोनाचा तिसरा घातांक किंवा दोनाचा घन। खालच्या अंकाला आपण पाया म्हणूया आणि वरील अंकाला आपण म्हणूया घातांक। 2 हा झाला पाया आणि 3 हा झाला त्याचा घातांक। दोनाचा तिसरा घात म्हणजेच आपण लिहितो 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि त्याचं उत्तर येतं 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8। ए चा पाचवा घातांक। ए चा पाचवा घातांक म्हणजे काय होणार आहे? ए चा 5 वेळा गुणाकार। ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए। ए चा एम घातांक। ए गुणिले ए गुणिले ए। आता एम किती आहे माहित नाही आपल्याला, पण एम ही नैसर्गिक संख्या आहे आणि आपण म्हणूया मग एम पर्यंत किती आहे ते माहित नाही। आता आपण काही घातांकाचे नियम सुद्धा अभ्यासलेले। 7व्या इयत्तेमध्ये आपण काही घातांकाचे नियम अभ्यासलेले, त्याची आपण थोडी उजळणी करूया। घातांकाचे नियम। आता पहिला नियम आपण अभ्यासूया। ए चा एम वा घात गुणिले ए चा एन वा घात। दोघांचा पाया सारखा आहे। ए हा पाया आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे। आपल्या नियमानुसार आपण शिकलो होतो एम गुणिले एन। उदाहरणार्थ बघा, दोनाचा तिसरा घातांक गुणिले दोनाचा पाचवा घातांक। मग दोनाचा तिसरा घातांक म्हणजे 2 3 वेळेस येणार आहे आणि दोनाचा पाचवा घातांक म्हणजे 2 5 वेळा येणार आहे। आता एकूण किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8। दोनाचा 8 वेळा गुणाकार म्हणजे दोनाचा घातांक 8। म्हणजेच काय आलं? दोनाचा तिसरा घात गुणिले दोनाचा पाचवा घात। 3 आणि 5 यांची झाली बेरीज, म्हणजेच 3 आणि 5 किती झाले? 8। दोनाचा 8वा घातांक। मग पहिला नियम आपण शिकलो, ए गुणिले ए चा एम वा घातांक गुणिले ए चा एन वा घातांक बरोबर ए चा एम अधिक एन घातांक। दुसरा नियम, ए चा एम वा घातांक भागिले ए चा एन वा घातांक बरोबर ए चा एम वजा एन घातांक आणि एम हा आपला मोठा घातांक आहे। इथे मोठा अंक आहे। उदाहरणार्थ दोनाचा पाचवा घातांक भागिले दोनाचा तिसरा घातांक। दोनाचा पाचवा घातांक भागिले दोनाचा तिसरा घातांक। 2 किती वेळेस झाले? मग 5 वेळेस। वरती अंशामध्ये 2 आहे 5 वेळेस आणि छेदामध्ये आहे 3 वेळेस। आपण अंश आणि छेदामधले 2 कट केले, वरती उरले 2 गुणिले 2। 2 गुणिले 2 म्हणजे दोनाचा वर्ग, म्हणजेच 5 वजा 3 दोनाचा पाचवा घातांक भागिले दोनाचा तिसरा घातांक। उत्तर काय आलेलं आपलं? दोनाचा दुसरा घातांक। दोनाचा दुसरा घातांक म्हणजेच काय? 5 वजा 3 दोनाचा दुसरा घातांक। आणि आपला हा नियम सिद्ध झालेला आहे। ए चा एम वा घातांक भागिले ए चा एन वा घातांक बरोबर ए चा एम मायनस एम वजा एन घातांक। तिसरा आहे ए चा एम घातांक भागिले ए चा एन वा घातांक। पण या ठिकाणी आपण काय करणार आहे? एम हा लहान घेतला आणि एन आपला मोठा आहे, त्यावेळेस आपलं उत्तर येतं 1 ए चा एन वजा एन घातांक। पुढचा नियम आहे ए गुणिले बी त्याचा एम वा घातांक। ए आणि बी ह्या वेगवेगळ्या संख्या आहेत आणि त्यांचा घातांक मात्र समान आहे। अशा वेळेस काय? मग ए चा एम घातांक गुणिले बी चा सुद्धा एम घातांक। पाचवा नियम आहे
ए भागिले बी त्याचा एमवा घातांक. ए आणि बी वेगवेगळे अंक आहे, मग उत्तर येतं त्याचं ए चा एम घातांक भागिले बी चा सुद्धा एम घातांक. 6वा नियम आहे कोणत्याही संख्येचा शून्य घातांक याचं उत्तर नेहमी 1 येतं. 1000 चा शून्यवा घातांक याचं उत्तर 1 येईल. 5 चा शून्य घातांक याचं उत्तर 1 येईल. x चा शून्य घातांक याचं उत्तर सुद्धा 1 येईल. कोणत्याही पायाचा शून्य घातांक याचं उत्तर नेहमी 1 असतं. 7वा नियम आपण घेऊ. समजा एखाद्या संख्येचा एखाद्या पायाचा घातांक ऋण आहे, ए चा वजा एम घातांक. अशा वेळेस आपण त्याला धन अपूर्णांकात धन घातांकात लिहू शकतो 1/ए चा एमवा घातांक. आणि 8वा नियम आपण घेऊ. ए चा एमवा घातांक त्याचा एनवा घातांक. आणि एक घातांकित संख्येचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो. आणि अशा प्रकारे आपण एकूण 8 नियमांचा अभ्यास केलेला आहे. घातांकाचे नियम वापरून आता आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. आता पहिलं उदाहरण काय आहे? 3चा 5वा घातांक गुणिले 3चा दुसरा घातांक बरोबर 3चा कितवा घातांक येईल? मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. समान पाया गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज असते. नियम कोणता वापरणार आहे आपण? ए चा एमवा घातांक गुणिले ए चा एनवा घातांक बरोबर ए चा काय असतो? एम अधिक एन घातांक. म्हणजे घातांकांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. म्हणजे 5 अधिक 2 किती उत्तर येणार आहे? 7. पुढचं आहे नंबर 2चं उदाहरण. समान पाया भागाकार, मग घातांकांची काय असते? वजाबाकी. जेव्हा समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा भागाकार असतो तेव्हा घातांकांची काय असते? वजाबाकी असते. मग 7 वजा 9, 7 वजा 9 किती उत्तर येतं? 7 वजा 9 वजा 2 उत्तर येतं वजा 2. 7 वजा 9 उत्तर येतं वजा 2. आणि ऋण घातांक आपण धनामध्ये लिहू शकतो. त्याला असं लिहू शकतो 3चा 1/3चा दुसरा घातांक. तिसरी संख्या आहे 3चा चौथा घातांक त्याचा पुन्हा 5वा घातांक म्हणजे घातांकित संख्येचा घात आहे. मग अशा वेळेस आपण नियम वापरतो ए चा एमवा घातांक त्याचा एनवा घातांक. घातांकित संख्यांचा घात असेल तर आपण गुणाकाराची क्रिया करतो. घातांकांचा करतो आपण गुणाकार. मग 4 गुणिले 5 3चा 4 गुणिले 5 म्हणजे 20वा घातांक येईल. चौथं उदाहरण आहे 5चा ऋण 3 घातांक. ऋण घातांक असेल तर तो धन करता येतो. आपला नियम काय? ए चा वजा एम घातांक बरोबर 1/ए चा एमवा घातांक. छेदामध्ये लिहा त्याला. मग इथे आपण लिहू 1/5चा ऋण 3च्या ऐवजी काय लिहिणार? मग धन 3. आणि शेवट 5चं उदाहरण आहे 5चा शून्य घातांक. नियम काय शिकलोय आपण? कोणत्याही संख्येचा शून्य घातांक असेल तर उत्तर आपलं 1 येतं. मग आपलं 5चा शून्य घातांक उत्तर किती असणार आहे? 1 असणार आहे. 6वं उदाहरण आहे 5चा 1 घातांक. कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल तर उत्तर तेच असतं. म्हणजे उत्तर आपलं इथे येणार आहे 5. 7वं उदाहरण आहे 5 गुणिले 7 कंसाचा वर्ग. या वेगवेगळ्या आहेत, या वेगवेगळ्या संख्या आहे पण त्यांचा घातांक सारखा आहे. कंसात एकत्र लिहिलेला आहे. आपण वेगळं लिहू शकतो. 5चाही वर्ग आहे तो आणि 7चा सुद्धा वर्ग आहे. म्हणून 5चा वर्ग गुणिले 7चा वर्ग. हे गुणाकारात आहे, हे उदाहरण भागाकारात आहे. 5/7 दोघेही वेगवेगळे अंक आहे पण घातांक मात्र त्याचा समान आहे. अशा वेळेस तुम्ही 5चा सुद्धा तो घन असणार आहे आणि 7चा सुद्धा तो घन असणार आहे. पुन्हा ऋण घातांकाचं उदाहरण आलेलं आहे. जसं आपण इथे सोडवलं 5चा ऋण 3 घातांक तो धन लिहिला आपण 1/5चा तिसरा घातांक.
तसंच इथे सुद्धा आपल्याला करायचं आहे, एक छेदी लिहायचे, एक छेदी 5/7चा धन घातांक उत्तरे. पण पर्याय मात्र आपल्याला वेगळा दिसतोय, एक छेदी दिसत नाहीये. मग 1/5/7 म्हणजेच काय असेल तो 7/5. मग 7/5चा तो असणार आहे घन. घातांक परिमेय संख्यांचा अर्थ आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. आपण शिकलेलो आहोत वर्गमुळात 25, याचं उत्तर येते आपलं 5. आता हे वर्गमुळात 25 आहे, याला मी घातांकात लिहू शकते. तुम्ही असं लिहितात 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25. म्हणजे घातांक वापरून तुम्ही हे लिहिलेले, 5चा वर्ग 25 घातांक वापरून तुम्ही लिहिलेला आहे. याच्या उलट क्रिया काय आपल्याकडे, वर्गमुळात 25 म्हणजेच किती उत्तर येतं 5. मग आता हे वर्गमुळ न चिन्हात न लिहिता आपल्याला घातांकात लिहायचं. मग घातांकात कसं लिहू शकतो आपण, तर मूळ म्हटलं, वर्गमूळ म्हटलं तर घातांक येतो 1/2. म्हणजे 25 चे वर्गमूळ याचा घातांकात कसं लिहिणार, 25 चे 1/2 मूळ वर्गमूळ म्हणजेच उत्तर आलेलं आहे 5. घनमुळाचं चिन्ह आपण असं लिहिलं तर घनमुळात 125 बरोबर 5. आता घनमूळ हे तिसरे मूळ आहे म्हणून मी याला लिहिते 125 चे घनमूळ घातांकाच्या रूपात लिहायचं. तर 1/3 घातांक येईल त्याचं उत्तर येणार आहे 5. 4चा घन 64, 4 गुणिले 4 गुणिले 4 उत्तर येतं 64. मग 64 चे घनमूळ याचं उत्तर येणार आहे 4. मग हे आपल्याला घातांक रूपात लिहायचंय, तर 64 चे घनमूळ म्हणजे 1/3 घातांक बरोबर 4. घातांकित संख्यांचा अर्थ आपण जाणून घेतला. आता त्यावर आधारित आहे सराव संच 3.1. पहिला प्रश्न आहे, घातांक वापरून पुढील संख्या लिहा. लेखी दिलेले आपल्याला आणि घातांकित रूपात ते आपल्याला लिहायचे आहे. पहिलं उदाहरण आहे 13 चे 5वे मूळ. मूळ म्हणजे छेदस्थानी आपल्याला लिहायचं आहे 13 चे, 13 लिहिले मी, पाया किती घेतला मग 13, 5वे मूळ म्हणून घातांक येईल 1/5. 9 चे 6वे मूळ, पाया किती येणार आहे मग 9, आणि 6वे मूळ म्हटल्यावर घातांक किती येईल 1/6. तिसरं उदाहरण 256 चे वर्गमूळ, पाया किती येणार मुलांना मग 256, आणि त्याचा घातांक काय आहे वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे काय 1/2 घातांक. 256 चे 1/2 घातांक. 17 चे घनमूळ, पाया किती येणार मग 17, घनमूळ म्हणजे तिसरे मूळ 1/3 घातांक. 17चा 1/3 घातांक. 100 चे 8वे मूळ, पाया किती येणार आहे 100, 8वे मूळ म्हटल्यानंतर 1/8 घातांक. 30वे उदाहरण आहे 30 चे 7वे मूळ, म्हणजे पाया किती घेणार तुम्ही 30, आणि त्याचा घातांक 7वे मूळ म्हणजे घातांक किती येणार आहे 1/7. प्रश्न क्रमांक 2, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते आपल्याला लेखी लिहायचे. प्रश्न बघा, दिलेलं होतं आपण अंकात लिहिलं, शब्दात दिलं होतं अंकात लिहिलं. आता काय करायचंय, अंकात दिलेलं आहे, घातांकित संख्येत दिलेलं आहे आणि आपल्याला ते शब्दात मांडायचे. 84 चे 4थे मूळ, बघा 1/4 घातांक म्हणजेच काय आलं 81 चे 4थे मूळ. 49 चा 1/2 घातांक म्हणजे 49 चे वर्गमूळ. दुसरे मूळ न म्हणता आपण त्याला काय म्हणूया, विशिष्ट शब्द आहे त्याला वर्गमूळ.
15च्या 1/5 घातांक म्हणजे काय? 15चे 5वे मूळ. चौथं उदाहरण 512चे वर्गमूळ. 512चे घातांक किती आहे? 1/2 म्हणजेच काय? वर्गमूळ. 100चा घातांक आहे 1/19 घातांक म्हणजे 100चे 19वे मूळ. आणि शेवटचं उदाहरण आहे 6चा 1/2 घातांक म्हणजे 6चे वर्गमूळ. आपण घातांकित संख्या कशी वाचायची किंवा ती कशी लिहायची याचा आपण अभ्यास केला. आता पुढचा मुद्दा आहे संख्येचा घातांक m/n या रूपामध्ये असेल तर त्याचं वाचन कसं करायचं, ती परिमेय संख्येचा अर्थ आपण आता जाणून घेऊया. उदाहरणार्थ आपण आता मागेच अभ्यासलेला आहे. समजा 3चा मी 1/7 घातांक काढला, त्याचं वाचन आपण कसं शिकलेलं आहे? पाया याचा 3 आहे आणि घातांक त्याचा 1/7 आहे. मग याचं वाचन कसं केलं आपण? 3चे 7वे मूळ. खालचा अंक आपण घ्यायचा आहे मूळ या शब्दाला जोडून 7वे मूळ आणि वरचा असतो आपला हा घातांक. आता बघा दुसरं उदाहरण आपण अभ्यासूया. 3चा 5वा घातांक. याचं वाचन काय होईल? 3चा 5वा घात. म्हणजे वरचा अंश जो आहे तो घात असतो आणि मूळ असा पाया हा त्याचा घात असतो. हेच उदाहरण मी लिहिते 3चा 5/7 घातांक. बघा इथे वरचा जो आहे तो घात आहे आणि खालचा आहे ते मूळ आहे. मग याचं वाचन कसं होईल? 3च्या 5व्या घाताचे 7वे मूळ. 3च्या 5व्या घाताचे 7वे मूळ. किंवा तुम्ही खालून सुरुवात केली, समजा तुम्ही खालचं वाचायला सुरुवात अगोदर केली तर 3च्या 7व्या मुळाचा 5वा घात. बघा मूळ आणि घात आपल्याला कसं येते? m/n या स्वरूपामध्ये घातांक आहे. 3च्या 5व्या घाताचे 7वे मूळ किंवा 3च्या 7व्या मुळाचा 5वा घात. या पद्धतीने आपण आता पुढचा अभ्यासणार आहोत. सराव संच 3.2 आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे. सारणीमध्ये काय करायचं? आपल्याला संख्या घातांकित रूपात दिलेल्या आहेत त्याचं वाचन आपल्याला करायचंय. आणि वाचन काय करायचंय? 2 पद्धतीने. कितव्या मुळाचा कितवा घात आणि दुसरा आहे कितव्या घाताचे कितवे मूळ. एकच घातांकित संख्या 2 पद्धतीने आपल्याला वाचता येते. 225चा 3/2 घातांक. वरचा अंक घातामध्ये असतो आणि खालचा अंक मुळामध्ये. मग इथे काय? कितव्या मुळाचा, मग मूळ किती येते? 2. 2 मूळ न म्हणता याला काय म्हणायचं? वर्गमूळ. मग 225च्या वर्गमूळाचा घातांक किती आहे? 3 घन. 3 घातांक म्हणजेच काय? घन. वर्गमूळाचा घन. हेच कसं वाचायचं पुन्हा? 225च्या घात काय आहे? घन आहे. घनाचे आणि खाली काय आहे? मूळ काय आहे? वर्गमूळ. म्हणजेच दुसऱ्या पद्धतीने वाचू 225च्या घनाचे वर्गमूळ. 225च्या वर्गमूळाचा घन. याचं वाचन बघा. आता आधी मूळ वाचायचं आपल्याला. 45च्या खालचा अंक काय? 5 आहे म्हणजे 5 हे त्याचं मूळ आहे आणि घात काय? 4 आहे. 45च्या 5व्या मुळाचा
चौथा घात. आणि वाचन दुसऱ्या पद्धतीचं 45च्या आधी घात चौथ्या घाताचे पाचवे मूळ. तिसरा आहे 81चा 6/7 घातांक. 81च्या मूळ अगोदर 7व्या मुळाचा 6वा घातांक घात. दुसऱ्या पद्धतीने 81च्या आधी घात लिहायचं. 6व्या घाताचे मूळ कितवे? 7वे मूळ. वरचा अंक घातात, खालचा अंक मुळात. मग 100चे 4/10 घातांक. मग 100च्या 10व्या मुळाचा 4था घात. आणि आता उलटं लिहायचं आपल्याला. 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. प्रश्न क्रमांक 2. परिमेय संख्या आता घातांक रूपात लिहायची आहे. शब्दामध्ये आपल्याला दिलेलं आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 5 घातांकात आहे, वर्गमूळ आहे दिलेलं. पाया किती घेणार मग त्याचा? 121. 121च्या 5वा घातांक अंशात येणार मग 5, वर्गमूळ म्हटल्यावर 2. 121चे 5/2 घातांक. 324च्या 4थ्या मुळाचा घन. 4थ्या मुळाचा घन. 324चे 4थे मूळ त्याचा घन. घन म्हटल्यावर वरती अंशामध्ये. आणि 4थ्या मुळाचा म्हणून 4 कुठे येणार? छेदस्थानात. 324चे 3/4 घातांक. 264 पाया आहे त्याचा. 264च्या वर्गात येणार 2. 5वे मूळ. मूळ हा अंक छेदात येतो. इथे 5वे मूळ म्हणून छेदात आला 5. अंशात वर्ग आणि छेदात 5वे मूळ. 3च्या घनमुळाचा घन. पाया आहे 3, त्याचे घनमूळ आहे म्हणून छेदात 3 आणि घन आहे म्हणून वरती पण 3. 3चा 3/3 घातांक. तुम्ही असं त्याला म्हणू शकता. 3/3 म्हणजेच किती? 1. 3 1 3, 3 1 3 भाग केला. 3चा 1 उत्तर आलं. 3चा 1 घातांक म्हणजे उत्तर आलेलं आहे